नमस्कार, मिम्मीज मिल्समध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत अंडा राईस. तर झटपट होणारी रेसिपी आहे आणि ही रेसिपी आपण एक सिक्रेट मसाला वापरून बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी मी इथे अर्धा किलो कोलम तांदूळ घेतलेले आहेत. आधी आपल्याला कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कोलम तांदूळच्या ऐवजी तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता. आता सर्वात आधी आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. 80% आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले ऍड करूयात. तर त्यासाठी लवंग, मिरी, दालचिनी आणि 1 ते 2 तेजपत्ता इथे मी टाकलेला आहे भातामध्ये. तर आता आपण हा भात शिजवून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता भात शिजवून झाला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे. तर ते पाणी सुद्धा आपण काढून घेऊया. आता पाणी काढून झालेलं आहे आणि हा भात आपण असाच साईडला ठेवणार आहोत. ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये, असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि साईडला ठेवूयात. आता भात बनवायला घेऊयात. तर त्यासाठी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. 1 छोटा तुकडा अद्रक, 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, 1 टोमॅटो बारीक चिरलेला आणि 4 अंडी, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि लसूण सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. तर त्या अंडी फोडून घेतलेली आहेत. अंडी असेच फोडून घ्यायचे आहेत आधीच. तर कढईमध्ये टाकलेलं आहे 2 मोठे चमचे तेल. त्याच्यामध्ये टाकूया लसूण आणि लसूण आपल्याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. लसूण छान परतून झाला की ह्याच्यामध्ये आपण टाकूया कांदा. कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरची सुद्धा टाकून आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि हे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकून झाल्यानंतर टाकूयात अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि हे सर्व मसाले आपण परतून घेऊया एकदा. आणि आता अंडी टाकून घेऊयात. अंडी आपल्याला आधीच वाटीमध्ये फोडून घ्यायची आहेत, डायरेक्ट टाकायची नाहीयेत. तर आता हे छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व मसाले जे आहेत ते अंड्याला लागतील. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याची भुर्जी बनवायची आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत शिजवलेला भात. भात थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. आणि त्यानंतर आता सिक्रेट मसाला म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत शेजवान फ्राय राईस मसाला. ह्याने खूप छान टेस्ट येते भाताला. आणि मसाला टाकून झाल्यानंतर हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मीठ घालताना थोडं कमीच घाला, कारण की मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे. इथे आपला भात असा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. त्यानंतर ह्याच्यावरती आपण टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त गरमागरम भात एन्जॉय करायचा आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.